परभणी ते गंगाखेड दरम्यान 202 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सिमेंट महामार्गाच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या काही काळातच या 35 किलोमीटरच्या महामार्गावर जागोजागी मोठ्या भेगा पडल्या असून त्या भेगा बुजवण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून डांबर टाकले जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून महामार्गाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. परभणी गंगाखेड या 35 किलोमीटर लांबीच्या सिमेंट महामार्गासाठी तब्बल 202 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेल्या या महामार्गावर आता जागोजागी मोठ्या भेगा पडल्याचे चित्र समोर आले आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी सिमेंटचे तडे इतके मोठे आहेत की विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ते धोकादायक ठरत आहेत. या भेगांमुळे काही किरकोळ अपघात झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे सिमेंट रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून त्या ठिकाणी डांबर टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या मूळ दर्जावर आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच महामार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जाफर तरोडेकर, एकमत डिजिटल, परभणी.